नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. ठीक आहे, रिसेंटली झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या ज्या गोष्टी एसएससी बोर्डाने अनाऊन्स केलेल्या आहेत बाळांनो, सगळ्या प्रेस नोटमध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. 7 ते 8 अपडेट पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे बाळांनो. ठीक आहे, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर विशाल माते होतं, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो ज्याने पण सबस्क्राईब केलेलं असेल. ठीक आहे, आणि त्याला आपण 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर देतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. 10वी बोर्डाचा कुठूनही काही प्रश्न समजला बाळांनो, 10वी बोर्डाच्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यात आधी येऊन लागेल, म्हणून नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे बाळांनो, आता आपण बघूया सगळ्या अपडेट वन बाय वन. सगळ्यात पहिली अपडेट जी आलेली बाळांनो, ती तुमच्या पासिंग पर्सेंटेज संबंधित आलेली आहे. ठीक आहे बाळांनो, आता तुमचं रिटर्नचे वेगळे पासिंग पर्सेंटेज असणार आहे आणि तुमचं प्रॅक्टिकलचे वेगळे पासिंग पर्सेंटेज असणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा मॅथ्सचा पेपर 100 मार्क्सचा असतो. ठीक आहे, 100 मार्क्स मध्ये मॅथ्स 1 चा रिटर्न पेपर 40 मार्काचा, मॅथ्स 2 चा रिटर्न पेपर 40 मार्काचा आणि 20 मार्काचे तुमचे इंटरनल असतात बाळांनो. आता या मॅथ्स सब्जेक्ट मध्ये बाळांनो तुम्हाला जे सब्जेक्ट इंटरनल जे सब्जेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मॅथ्स 1 मध्ये तुम्हाला 35% आणावे लागतील बाळांनो. मॅथ्स 2 मध्ये 35% आणावे लागतील आणि इंटरनल मध्ये सुद्धा 35% आणावे लागतील. असं नाही की 100 पैकी तुम्हाला 35 मार्क्स आणायचे, असं नाही बाळांनो. तुम्हाला प्रत्येक विषय प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 35% आणावे लागणार आहेत. जसं की तुम्हाला मॅथ्स 1 मध्ये 35%, मॅथ्स 2 मध्ये 35% आणि 20 मार्क जे इंटरनलचे उरतात त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे 35% आणावे लागणार आहेत बाळांनो. इथं एक थोडीशी कठीण स्टेप बोर्डाने घेतलेली. ठीक आहे, तर ही होती पहिली तुमची अपडेट. दुसरी अपडेट जाणून घेऊया. दुसरी अपडेट आहे बाळांनो तुमच्या पेपर तपासणीबद्दल. ठीक आहे, या वर्षापासून जी तुमची पेपर तपासणी ती कडक होणार आहे. ठीक आहे, मागच्या वर्षापर्यंत कसं व्हायचं, तुमचा पेपर चेकर 1 चेक करायचा, त्यानंतर मॉडरेटर आणि त्यानंतर चीफ मॉडरेटर. ठीक आहे, या वर्षी काय होणार आहे बाळांनो, पेपर चेकर 1 पूर्ण पेपर चेक करेल, त्यानंतर पेपर चेकर 2 पूर्ण पेपर चेक करेल, त्यानंतर मॉडरेटर ग्रीन मार्कने तुमचे मार्क्स काउंट वगैरे सगळ्या गोष्टी बघेल आणि चीफ मॉडरेटर तुमचा रिझल्ट प्रिपेअर करेल. अशा पद्धतीने तुमची पेपर चेकिंग सुद्धा यावर्षी थोडीशी कठीण होणार आहे बाळांनो. बरेच विद्यार्थी काय करतात, निबंधामध्ये काही गाणे लिहून येतात, काही ना काही गोष्टी करत असतात. त्या गोष्टींना तुम्हाला टाळायचंय बाळांनो. ठीक आहे, मे बी तुम्ही पेपर 1 चेकर 1 नाही बघणार, पेपर चेकर 2 तुमचं बघून घेईल आणि तेवढ्या एक प्रश्नामुळे तुमचा बाकीचा पेपर सुद्धा ते व्यवस्थित चेक करणार नाही, म्हणून या गोष्टींना टाळायचंय बाळांनो. ठीक आहे, तर ही होती तुमची दुसरी अपडेट. तिसरी अपडेट जाणून घेऊया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं एका बोर्ड मला सांगून देतं, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार तुमचा पूर्ण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला आहे बाळांनो. नक्कीच एनरोल करा, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. असं आहे ना बाळांनो, 10वीचे जे पर्सेंटेज असतात ते तुम्हाला एक दिशा देतात तुमच्या आयुष्याला. ठीक आहे, एक तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट असतो. म्हणून जेवढी मेहनत करता येईल ना आता करा बाळांनो. आणि तुम्ही 1000 गोष्टी आता अभ्यास नाही करू शकत, त्यासाठीच आम्ही 1000 ला 100 मध्ये कन्वर्ट केलेले बाळांनो. आणि ते 100 प्रश्न तुमच्यासाठी खूपच महत्वाचे आहेत. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. बघूया तिसऱ्या अपडेटकडे. तिसरी अपडेट आहे बाळांनो, तुमची एक्झामिनेशन खूप जास्त स्ट्रिक्ट होणार आहे. ठीक आहे, आता 72 असे सेंटर क्लोज करण्यात आले बाळांनो एसएससी बोर्डातर्फे, ज्यांच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे 72 सेंटर रिजेक्ट करण्यात आले बाळांनो. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या मॅन्डेटरीनुसार प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये 2 सीसीटीव्ही कॅमेरा असले पाहिजे. ठीक आहे, नसतील तर ते एक्झाम सेंटर कन्सिडर होणार नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये यावेळी 2 सुपरवायझर असणार आहे बाळांनो, म्हणजे तुमचं सुपरविजन खूप जास्त स्ट्रिक्ट होणार आहे. ठीक आहे, टीचरांची पण आता थोडीशी ही झालेली आहे, काम वाढलेलं आहे टीचरांचं सुद्धा. ठीक आहे, कारण सुपरविजन जास्त लागणार आहेत यावर्षी. ठीक आहे, तर यावर्षी जर तुम्ही अशी तुमची कल्पना असेल की होऊन जाईल, इकडून तिकडून भेटून जाईल, कॉपी होऊन जाईल, या गोष्टी नाही होणार यावर्षी. ठीक आहे, त्याची अजिबात कल्पना ठेवू नका. ती चौथी महत्वाची जी अपडेट आलेली बाळांनो, ती म्हणजे तुमची लँग्वेज सब्जेक्टमध्ये ही खूप गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. लँग्वेज सब्जेक्टमध्ये 100 पैकी 100 मार्क देण्यासाठी बोर्डाने पेपर चेकर्सला, पेपर सेटर्सला सांगितलंय की 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे लँग्वेज सब्जेक्टला सुद्धा. आतापर्यंत काय असायचं बाळांनो, ग्रॅमॅटिकल एरर, तुमचं थोडाफार पण काही एरर झालं, तुमचे 100 पैकी 100 कोणालाच नव्हते भेटले आतापर्यंत लँग्वेजेसमध्ये. तुमचे इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये 100 पैकी 100 नव्हते देत, पण या वर्षापासून लँग्वेजेसमध्ये सुद्धा 100 पैकी 100 मार्क तुमचे दिले जाणार आहेत जर तुम्ही योग्य उत्तर लिहिलेलं असेल तर.
नेक्स्ट जी अपडेट आहे बाळांनो, 5वी अपडेट आहे बाळांनो, तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत बाळांनो. अनुप्रयोग आधारित तुमचे प्रश्न सगळ्यात जास्त येणार आहेत यावर्षी पेपरामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला त्या प्रश्नांची सुद्धा प्रॅक्टिस करायची. ते प्रश्न सुद्धा आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत बाळांनो, म्हणून तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस करा बाळांनो. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे रट्टा मारायचा नाहीये. पहिले कॉन्सेप्ट समजून घ्या. लेसन मध्ये काय दिलेले सगळ्या गोष्टी समजून तरच उत्तर लिहा बाळांनो. ठीक आहे, प्रश्न थोडेसे ट्विस्टेड असतील, वर्ड प्रॉब्लेम जास्त असतील रादर दॅन थेरॉटिकल प्रॉब्लेम. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सगळ्यात जास्त असणारे हे स्वतः बोर्डाने सांगितलंय आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सावधान सुद्धा केलेलं आहे प्रिपरेशनसाठी. नंतरची अपडेट आहे बाळांनो, अटेंडन्सला मार्क्स देणार आहेत. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांची 100% अटेंडन्स असेल त्याला इंटरनलला जे 5 मार्क असतात तुमचे इंटरनलचे 20 मार्क. फॉर एक्झाम्पल मॅथ्सचा पेपर आहे, मॅथ्समध्ये 80 मार्काचं तुमचं रिटर्न असतं, 20 मार्क्सचे इंटरनल असतात. 20 मार्क्समध्ये जे 5 मार्क आहेत बाळांनो ते तुमचे सोल अँड सोल अटेंडन्सला द्यायला लावलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे 100% अटेंडन्स त्यांना 5 पैकी 5 मार्क भेटणार आहेत बाळांनो. ज्या विद्यार्थ्यांची कमी असेल त्या पद्धतीने तुमचे कमी कमी मार्क होत असतील. ठीक आहे, तर अटेंडन्स ला सुद्धा मार्क आहेत. ठीक आहे, आतापर्यंत थोडेफार दिवस जे उरलेले असतील त्याच्यामध्ये पूर्ण शाळेत जा बाळांनो. ठीक आहे, कारण अटेंडन्सला मार्क्स आहेत. ठीक आहे, त्यानंतरची जी अपडेट आहे बाळांनो ती म्हणजे तुमची 10 मिनिट एक्स्ट्रा तुम्हाला दिले जाणार आहेत परीक्षेत. ठीक आहे, प्रत्येक परीक्षेत 10 मिनिटं तुम्हाला जास्त भेटणार आहेत तुमच्या पेपर टाईपसाठी, सप्लिमेंट टाईपसाठी, पेपर रिडिंगसाठी, तुमचे पेपर डिस्ट्रीब्युशनसाठी तुमचे 10 मिनिटं एक्स्ट्रा या वर्षापासून दिले जाणार आहेत बाळांनो. तर ही होती तुमची शेवटची अपडेट. अशा सगळ्या अपडेट आज आपण कव्हर केलेल्या आहेत बाळांनो. एक गोष्ट सांगतो बाळांनो, या अपडेट तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. यापासून तुम्ही तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी डिसाईड करतात बाळांनो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या. टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे, घाबरायची गरज नाही. ठीक आहे, 1000 गोष्टींना आता तुम्ही अभ्यास नाही करू शकत. 1000 गोष्टी तुमच्या 100 गोष्टींमध्ये आपण कन्वर्ट केलेल्या आहे. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.